या क्षणाची अत्यंत महत्त्वाची मात्र दुःखद बातमी बॅरिस्टर अंतुले यांचं काही वेळापूर्वी मुंबईमध्ये निधन झालंय। माजी मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे ए आर अंतुले मुंबईमध्ये दीर्घ आजारानं त्यांचं निधन झाल्याची ही महत्त्वाची बातमी आत्ताच कळतेय। वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये बॅरिस्टर ए आर अंतुले यांचं निधन झालंय। दीर्घ आजारानं वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय आणि त्यांचं निधन झाल्याची ही ताजी घडामोड आपल्यापर्यंत पोहोचतेय। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून ए आर अंतुले यांनी कारकीर्द गाजवलेली होती आणि आज त्यांचं निधन झालंय। 85 वर्षांचे होते बॅरिस्टर अंतुले। गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते। दीर्घ आजारानं त्यांचं निधन झालंय। ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या आपल्या बरोबर आहेत। सागर, अत्यंत दुःखद बातमी कळतीये, ए आर अंतुलेंचं निधन झाले, काय नेमकी सविस्तर माहिती कळतीये? अनुपमा, ए आर अंतुले गेल्या काही दिवसांपासून किंबहुना काही महिन्यांपासून खूप आजारी होते। त्यांच्यावर वारंवार उपचार सुरू होते आणि काही दिवसांपासून त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये देखील ऍडमिट केलं होतं। आज साधारणतः सकाळी 10:15 ते 10:30 दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळल्याचं सांगण्यात आलेलं आहे। एक माजी मुख्यमंत्री म्हणून जरी थोडंसं वेगवेगळ्या कार्यकाळामध्ये स्वतःच्या मोठे निर्णय घेतलेले पण थोडा वेगळ्या विषयावर वादग्रस्त राहिलेले अशी त्यांची कार्यकाळ राहिली। पण रायगड जिल्ह्यावर शेकापच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचं मोठं अस्तित्व निर्माण करणं आणि स्वतःला निर्माण करण्याचं काम अंतुलेंनी केलं। आज त्यांची प्राणज्योत मावळल्याचं आता समजलेलं आहे। अगदी आत्ताच काही वेळापूर्वी त्यांचं निधन झालं। पण पुन्हा एकदा प्रेक्षकांना ही बातमी सांगूया। सागर, संपर्कात रहा। ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये बॅरिस्टर अंतुलेंचं निधन झालंय। वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। माजी मुख्यमंत्री होते ए आर अंतुले आणि काही वेळापूर्वी त्यांचं मुंबईमध्ये दीर्घ आजारानं निधन झालं। गेल्या काही महिन्यांपासून ते ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये होते आणि आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे। पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत। सागर, अंतुलेंचं निधन झालंय, आपण त्यांच्या कारकिर्दीवर एक दृष्टिक्षेप टाकूया। त्यांच्या कारकिर्दीविषयी थोडंसं सांगाल सागर? अनुपमा, शेकापचा बालेकिल्ला रायगड होता। या रायगड ह्याच्यामध्ये काँग्रेस अस्तित्व हळूहळू वाढवण्याचं काम अंतुलेंनी केलं। त्यांच्या नशिबी हे मुख्यमंत्री देखील मिळालं होतं। महाराष्ट्रासारख्या विकसित राज्याचं मुख्यमंत्रीसारखं महत्त्वाचं पदावर त्यांनी काम केलं। त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक प्रशासनावर मोठा वचक असणारा, कठोर निर्णय घेणारा आणि घेण्याची क्षमता ठेवणारा असा हा मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख कायम राहिली। कदाचित लोकांनी काही विषयांवरून अंतुलेंवर टीकाही केली होती। त्यांचं जे काही वादग्रस्त प्रकरण होतं त्याच्यावरनं त्यांना पाय उतारही व्हावं लागतं। पण एका प्रकरणामुळे अंतुलेंचं पूर्ण राजकीय जे आयुष्य आहे ते जे महत्वाचं आहे ते नाकारता येणार नाही। कारण की वारंवार हे सांगावं लागेल की तत्कालीन शेकापचा असणारा दबदबा रायगड जिल्ह्यात तो कुठेतरी कमी करण्याचं काम, काँग्रेस वाढवण्याचं काम अंतुलेंनी केलं आणि यामुळे ठीक आहे आंदोलनाचं काम आणि आंदोलनाचं जे दखल आहे ती राजकारणात घ्यावीच लागेल। अनुपमा, अगदी खरं आहे सागर, काँग्रेसला वाढवण्याचं काम, महत्त्वाचं काम अंतुले यांनी केलं। खरं तर काँग्रेसला हा 2 आठवड्यांमधला हा दुसरा धक्का म्हणावा लागेल। या आधी देवरा यांचं निधन आणि त्यानंतर आता अंतुले यांचं निधन, काँग्रेसला हा खरंच मोठा धक्का आहे। 2 मोठे दिग्गज 2 आठवड्यांमध्ये गेलेले आहेत। आज बॅरिस्टर ए आर अंतुले यांचं काही वेळापूर्वी निधन झालंय। मुंबईमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला। ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द निश्चितच गाजलेली होती। जसं आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याला सांगतात की रायगड या जिल्ह्यामध्ये शेकापचं निर्विवाद असं एक वर्चस्व होतं, मोठं वर्चस्व त्यांनी प्रस्थापित केलं होतं आणि अशा ठिकाणी काँग्रेसला वाढवण्याचं खूप मोठं आव्हान होतं जे अंतुलेंच्या माध्यमातून पुढे जात होतं। अनेक काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांनी डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला, त्यांना एक विजन देण्याचा प्रयत्न केला आणि असा हा नेता 85 वर्षांचा काँग्रेसचा नेता आज निघून गेलाय। प्राणज्योत त्यांची मालवली आहे। माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले यांचं साधारण 10 ते 10:15च्या दरम्यान मुंबईमध्ये ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये
निधन झालेले आहे। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। सागर, बॅरिस्टर अंतुलेंची जर कारकीर्द बघायची झाली, मुख्यमंत्री जेव्हा ते होते महाराष्ट्राचे, काही महत्त्वाचे निर्णय किंवा काही महत्त्वाच्या अशा त्यांचे काही क्षण, त्यांचे कारकीर्द आपण काही सांगू शकतो? आणि सध्या आपल्याबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते आहेत सचिन सावंत। आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांची श्रद्धांजली घेऊया। नमस्कार सचिनजी, आत्ताच बातमी कळतेय बॅरिस्टर AR अंतुले यांचं काही वेळापूर्वी निधन झालेले, आपली श्रद्धांजली। सचिनजी, अत्यंत दुःखद बातमी आज आपल्याकडनं कळते मला, कारण हे म्हणजे शॉकिंग झालं हा विषय। आजारी होते हे आम्हाला माहित होतं या दृष्टिकोनातून की किती दिवस तरी त्यांचं चाललेलं आहे आजारपण, परंतु एक अत्यंत घणाघाती असं नेतृत्व, अत्यंत आक्रमक नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता त्यांनी जे योगदान केलं कोकणाच्या विकासाकरता ते विसरण्याजोगं नाही। आणि त्यांनी जे केलेलं काम आहे आजही दृष्टिक्षेपात तुम्ही जर कोकणामध्ये फिरायला गेलात तर त्यांच्या कार्यकालाचं काम आधीच मला दिसून येतं। आणि त्याचबरोबर एक महाराष्ट्राचा दृष्टिकोन त्यांचा वेगळा होता। शिवाजी महाराजांच्याबद्दल देखील अत्यंत असीम प्रेम त्यांचं, वेळोवेळी त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या संदर्भामध्ये आपलं मत व्यक्त केलं होतं। आणि कार्यकर्त्यांना चेतना देणारं व्यक्तिमत्व, अत्यंत ऊर्जा देणारं व्यक्तिमत्व आज आमच्याकडनं हरवलं। काँग्रेस पक्षाची फार मोठी हानी झाली। खरंय, काँग्रेसची खूप मोठी हानी झाली आहे सचिन सर। खरं तर मागच्याच आठवड्यात देवरा यांचं निधन आणि लागोपाठ आता बॅरिस्टर अंतुलेंचं निधन काँग्रेसला निश्चित खूप मोठा हा धक्का आहे। धन्यवाद, आपण बोललात आणि श्रद्धांजली अंतुलेंना झी24 तासच्या माध्यमातून दिली। सध्या आपल्याबरोबर नवाब मलिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार नवाबजी, आत्ताच एक बातमी कळली आहे, दुःखद बातमी आहे, बॅरिस्टर अंतुलेंचं निधन झालेलं आहे, आपली श्रद्धांजली त्यांना। बॅरिस्टर अंतुले आज आपल्यातून निघून गेले ही दुःखद बातमी आहे। ते या राज्यातले आणि देशातले मोठे नेते होते। म्हणजे विशेषकर जेव्हा काँग्रेस अडचणीत होती त्या काँग्रेसला निर्माण करण्यासाठी त्यांनी मोठा एक किरदार अदा केला होता। ते या राज्याचे मुख्यमंत्री झाले। त्या काळामध्ये जे निराधार लोक आहेत त्यांना आधार देणारी भविष्य योजना या राज्यात त्यांनी आणली। आजपर्यंत या सगळ्या योजनेचे शिल्पकार कोणी असतील ते अंतुले साहेब, धाडसी निर्णय घेणारे नेते होते आणि केंद्रामध्ये महाराष्ट्रामध्ये चांगली कामगिरी त्यांनी केली होती। माझ्या वतीने, माझ्या पक्षाच्या वतीने मी आदरांजली अर्पित करतो आणि त्यांच्या कुटुंबाला ही दुःख जे आहे ते सहन करण्याची शक्ती ईश्वराने द्यावी ही विनंती मी प्रार्थना करते। अगदी धन्यवाद, तुम्ही झी24 तासच्या माध्यमातून अंतुलेंना श्रद्धांजली दिलीत। नवाब मलिक आपल्याबरोबर होते। ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये बॅरिस्टर अंतुलेंचं काही वेळापूर्वी निधन झालंय। वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।